नमस्कार मंडळी. बजरंग दल गणेश तरुण मंडळ सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या 13व्या वर्षात अत्यंत दिमाखदारपणे पदार्पण करीत असताना एक सामाजिक प्रश्नावर प्रखर प्रकाश टाकणारा एक सजीव देखावा सादर करीत आहोत. रसिक हो, सादर प्रणाम. रसिक हो, विधात्याचा अंश असलेला आत्मा जेव्हा जीव रूपाचं शरीर धारण करतो तेव्हा कर्म, प्रारब्ध आणि भोग या त्रिसूत्री जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो. जो साधक म्हणून साधना करतो तो मुक्त होतो आणि जो शरीर पूर्ण लिप्त होतो तो अतृप्त भुक्त राहतो. जीवा शिवाची मोहमाया ज्याला उमगते तो मोक्षाच्या पहिले तरी पोचतो, तोच कर्मदंडाला बांधील होतो. अशा अगम्य विषयाच्या नाट्य गोविंद म्हणजेच बजरंग दल गणेश तरुण मंडळ माळवाडी शिवारे श्री चरणी सप्रेम अर्पण करीत आहे एक सुवर्ण पुष्प. कर्मदंड, कर्मदंड, कर्मदंड. काय रे बाबा, यो पाखरांचा आणि किरकिर किड्यांचा आवाज सगळं कसं विचित्रच वाटते. त्यात तिचं पाऊल बी उचलणं झाले. जानके, अगे ये जानके, उचल की पावलं पटा आता. अगं कडूस पडायला लागले. काय भान बिन आहे का नाही तुला? भान नसाय काय झालं? आणि एखादा दिवस उशीर झाला तर काय होतं या? उद्या सवड नाही गावायची, निप्पाणीला जायची आहे मी. निप्पाणीला? वय अहो, गिरजेची जाऊ वारली नाही का परवा दिवशी? तिची माती आहे उद्या. अगं ग, अगं काय 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 झालं? काय काटा बिटा लागला काय? वय व आई ग, काटाच लागला वाटतं. कुठल्या काळ तोंडाला माझं रगत लागायला लागले कुणास ठाऊक. आई ग, बस बस, मी बघतो, थांब. आलं पाय हलवू नकोस की, थांब. सावकाश व आई ग. तिच्या मारला चांगला शिरेपर्यंत घुसल्याला वाटतं. जानकी, अगं आज आमुषा आहे मग. आजची आमुषा खरी नाही, उद्याची भरीची आमुषा ती खरी म्हणायची. तर काय हो, असं काय विचारतायस ते? अगं खुळे, चिरमुर फुटाण्याच्या जागेवर बसलो ना आपण. वय की व येताना चिरमुर फुटाणं ठेवलेच नव्हती तर. ध्यानच कुठे आहे माझ्या? काय हो तुम्ही बी असं कसं विचारलं असा? माहिती नाही व्हय तुम्हासनी ही बाधिक जागा आहे ती? बिन काय ठेवतं पुढं कसं जायचं आता? काय होईत नाही, तुला सोडतो आणि मी येतो माघारी परतून. उठल्या का नाही अजून? ती धारा काढून झाल्या तरी बी तिचा गोट्यात अजून पत्ता नाही. अरे उठली असेल ती कवाचीच, माग बंब पिटवीत असेल बघ. अहो नाना, रातभर तापानं फणफणत्या आणि बडबडत्या. असं रातच्याला तर बरी होती की. जानके, अगं आवरलंस का नाहीस? 2 वेळा त्या बायका बोलवून गेल्या तरी बी तुझा अजून आठवण की. जीव मोक्षी होतू नंदुमतो औंदू काटी बेटे इल्ला. नाना, वेळ नाहीये माझ्याकडे. अमावस्येचा शुभ दिवस आहे आज. काम पूर्ण करायची आहेत मला.
ಆದಕ ನಾನು ಇತ್ತು ಗಿಡ್ಡ ಹೆಂಡದೇನ ನಂದ ಹಸು ಹಿಜಿವಗೆ ಇಪ್ಪತ್ತ ಅಂತೀದ नाना बघितलं सका आवाज इच्छित्रच बडबडते अरे आजपासून ए जानकी तिकडनं आल्यावर बघ कामाचं हं? अगं मातीचा कार्यक्रम आहे किती उशीर लागतोय त्याला हं? आवडल लवकर 4 घास खात तिथंच आणि आलीस की मग कर आमचं जेवण होय होय अगे सगळ्या बायका निघाल्यात तू नाही गेलीस तर दिसायला बरं दिसायचं नाही ते आणि हे बघ निवदाची पिशवी न्यायची विसरशील बघ हं? हा ती कशी विसरेन आज नैवेद्याचीच वाट बघतोय मी नुसत्या चिरमुऱ्या फुटाण्यावर भागणार वय आज सगळे नैवेद्य आणणार अंडी कोंबडी कशाचीच ददात नसणार जायला पाहिजे मला वेळ खूप झालाय होय होय मग जा तर झटक्यात मोहन म्या बी जाऊन येतो हिरीवर न इंजनाला बी नारळ द्यायला पाहिजे आज बर तू बी कोल्हापूरला जातोयस ना व? होय तर निघतोयच बघा हा 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 अरे हुच्चा अमावस्या ग रंग नंदाटा हिन चालू अग दळंती नाना अहो असा अंधारात का बसलायचा मोहन अरे अरे आलास बरं झालं बाबा नाना अहो काय झालं असं घाबरलायचा का आणि जानकी कुठे आहे जानकी हे हाय की हातच आहे खर पुरा मोहन तू सकाळी गेलास तुझ्या मागणं मी बी हिरीव गेलो आल्यावर वाटलं कालचं शिळपाक काय असेल ते खायचं आणि मोकळं व्हायचं तुझी बायको गेली असेल मातीला पण बघतो तर काय हे घरातच आहे काय होय हे चित्र वागायला लागल्या भान नसल्यागत बडबडतीया सकाळ बसणी एकाच जागेला बसली ती अजून तशीच आहे बघ हाक मारली की भडकल्यागत करतीया पण तिचं वागणं काय कळण झाले बाबा काय सांगताय सर जानके हे जानके ए ओरडू नकोस वेळ कमी राहिला जायला पाहिजे पांदीतल्या ओढ्याला पिंपळाच्या जाग्याला आज आज भरेल माझा रंग बघितलीस सकाळपासून हेच चालू आहे पोरा मला तर जरा एक विपरीतच वाटतंय बघ ए जानकी अगं काय डोसकं बिस्कं फिरलं का काय तुझं हा सकाळचा ताप उतरला का नाही अजून बघू मी तुझी जानकी नाही येऊ नकोस कोणाची पिशात आहे मला अडवायची नाना काय झालं रे ए जानके नवऱ्याचा गळा धरतीस वैस्फोट पांडवा काल रात्रीपासून माझ्या सुनाला त्या पिपळावल्या झोटेंगानं धरलंय बघ काय बांधीतल्या पिंपळावरच होती तू तर कानाडा समीत आहे की रे वय मरदा रातच्या इरेला हे जर झाड हितनं सोडलं तर ही बाई काय हाताला लागायची नाही आता बघ की काय अवस्था झाली आहे तिची वय वय खराय पांडवा ही काय आम्हाला हटपायची नाही हिला देवाऱ्याच्या खोलीतच कोंडूया चल, 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 चल.
किसना, अरे रात्रीचा प्रकार बघितल्यापासून रातभर झोप नाही मारता. नेमकं काय झालं असेल रे मोहन्याच्या बायकोला? पांडवा, माझा बी डोळ्याला डोळा नाही मारता. अरे एकटी बाई आपल्या दोघा चौघांना आठवना. आयरी मिठीला आणलेले का सगळ्याच नीतीनं. होय होय तर आणि कार मारतात रात्री बसायची वेळ आली नुसती बघून. आता काय प्रकार असेल हो, एवढं बी समजना होय तुला. म्हणजे अरे कशी बडबड करी ती बघितलं नव्ह का? 100% माहुन्याच्या बायकोला लागारलंय जाम. यात तिळ मात्र शंका नाही बघ पांडवा. किसना, अरे तिला लागलंय का दुसरंच काय झालंय हे तुला काय माहित रे? हे बघ, एखाद्या गोष्टीचा जर जास्त विचार केला किंवा कुठल्या तरी घरच्या गोष्टींचा मनावरती जादा ताण झाला तरी सुद्धा असं घडू शकतं बरं का. म्हणजेच अशा काही विचारांनी तिचा स्वतःवरचा ताबा सुटला असेल, म्हणजे कदाचित, मला वाटतंय बरं का. नाही 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 नाही, किसना म्हणतोय तेच बरोबर आहे. अरे असलं लय प्रकार आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितल्यात. तिला लागारलंच असणार. अरे विज्ञान खूप पुढे गेलंय, फक्त तुम्हीच मागे राहून असल्या थोथांड गोष्टींची पाठराखण करताय. श्रीपाद, माहुन्याच्या बायकोला काय तुझं विज्ञान सरळ करणार आहे होय? होय बा, होय, विज्ञानच करू शकते. अरे तिला एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे नेण्याची गरज आहे. हे बघा, तिच्यावर योग्य ते उपचार झाले ना तर ती पूर्णपणे पूर्ववत होईल. अरे विश्वास ठेवा माझ्यावर. अरे तुझ्या त्या तज्ञाकडे खूळ लागल्यावर नेत्यात रे, झपाटल्यावर नाही. नाहीतरी काय, मी सांगतोय ते ऐक. तिला मेतक्याला न्यायला लागणार, त्या बिगार पर्याय नाही. निघलं तर तिथंच निघणार हे. अरे काहीही बोलताय तुम्ही. अरे तिला उपचाराची गरज असताना नको त्या गोष्टींकडे घेऊन जाताय तुम्ही. श्रीपाद, अरे मेतक म्हणजे काय वाटलं तुला? एक खांब स्वर्गात आणि दुसरा मेतक्यात उगच म्हणत्यात होय. लई जागृत आयो बाळू मामाचा खांब. हिला तिकडच न्यायला लागते बघ. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे कृपया परी पाही मुरारे. अलख निरंजन, अलख निरंजन. नमस्कार नागबाबा, अगदी योग्य वेळेला आपण आला. अंतहास्ति प्रारंभः. चिंतित समस्या जीवाला प्रारब्धापासून अंतरित ठेवतात. तुम्हा सगळ्यांचे चेहरे मला हेच संबोधित करत आहेत. नागबाबा, तुम्ही तर सर्वज्ञानी, अंतर्यामी आहात. गावात घडलेला हा कालचा प्रकार आपण जाणतच असाल. माझी एक शंका आहे. एक आत्मा दुसऱ्या जीवाला ग्रासतो, यात कितपत सत्य आणि तथ्य आहे? अलख. जीव 84 लक्ष योनीमध्ये भटकत असतो. या जीवाला मोक्ष प्राप्तीसाठी विधात्याने मानव जन्म दिला आहे. पण योग्य कर्माअभावी मोक्ष प्राप्तीस वंचित झालेले आत्मे ही पण एक प्रेत योनीच आहे. काय? प्रेत योनी? होय. मनुष्य जातीप्रमाणे याही प्रेत योनीच्या अनेक जाती आहेत. हडळ, समंध, खवीस, बेताळ ही नावे तर तुम्हास माहीतच असतील. पण त्याही पुढे कर्णपिशाच, ब्रह्मराक्षस यासारखे शक्तिमान प्रेतात्मे मानवाला पिडून राहतात. गिरा, चेटकीन, हकाट्या, मानकाप्या, अलवंतीन, जखीन, दाखीन अशी दुष्कर्म करणारे आत्मे शरीराअभावी कोणतीही गोष्ट उपभोगू शकत नाहीत. म्हणूनच एखाद्या कमकुवत जीवाला ते आपले लक्ष बनवतात. म्हणजे हे सगळं सत्य मानायचं तर? सत्य आणि असत्य उमगण्याची क्षमता सामान्य माणसात नाही. याचा दृष्टांत तुम्हाला होईलच. चला माझ्या बरोबर.
दार उघडा, जाऊ द्या मला. दार उघडा. मोहन, अरे मर्दा वड्यावरला उतारा टाकलायस ना? सुनबाईची अवस्था बघवणार आहे मला. योगी उतारा ठेवलायच आणि राणूबाईने सांगितल्याप्रमाणे वाहत्या पाण्याला जळत वादळी सोडल्या. तुम्ही काही बी काळजी करू नका सर. तुम्ही सुटका येत नाही जानकीची. होय होय होय. अलख निरंजन. जय जय श्री गुरुदेव दत्त. अलख. ओम नमो शाबरी देवदाय नमः. नागबाबा, नागबाबा, नागबाबा थकलो आम्ही. चिंता करू नकोस. गुरूंच्या कृपेने सर्व काही ठीक होईल. ए गोसाव्या, मला बाहेर काढा दे. खूप त्रास होता मला. मला बाहेर काढ. मला पेट्ट घेऊ, पेट्ट घेऊ. दारू काढ. उघडा तो दरवाजा. नाथ बाबा, नग नग, दार उघडणं काही इष्ट नाही. अलख. उघडा दरवाजा. हा, होय होय होय, उघडतो उघडतो. अलख. ಬಂದಿಲ್ಲ ಯಾರಾದಿನಿ जातो इथून ನನಗ ಇದ್ದ ಗಿಡ್ಡ ಬೇಕ अरे मूर्खा, आयुष्यभर तू चुकीच्या मार्गाने चालत आहेस. तू अतृप्त प्रेतात्मा म्हणून वन वन भटकत आहेस. काय वागलो मी वाईट? नंद येण गुन्हा. प्रत्येक मनुष्याला असंच वाटतं. जो तो आपल्या मनातील कपट, कारस्थान आणि डोळ्यांच्या माघारी केलेली दुष्कृत्ये सोयीस्कररित्या विसरून सारं काही अलबेल चालला आहे या भ्रमात राहतो. परिणामी थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे आपल्या पापांचा घडा केव्हाच भरला आहे याची जाणीव तीळ मात्रही होत नाही. तूही तसाच. विसरलास? दारू, जुगार, बाई याचं व्यसन आणि वासनांनी बरबटलेला तू स्वतःचा संसार मोडून खाल्लास. आयुष्यभर पत्नीची अवहेलना केलीस. पैशासाठी खोटं बोलून लोकांची हातोहात फसवणूक केलीस. आणि शेवटी वैफल्यग्रस्त होऊन स्वतःच्याच हाताने स्वतःला त्या पिंपळाच्या झाडाला लटकावून आत्महत्या केलीस. ಹೌದು ನಾಥ ಬಾಬಾ, ಹೌದು. ನಾ ತಪ್ಪಿದ್ದೇನೆ. ನನಗೆ ಬಿಡಿಸ. मग मला मुक्ती कशी मिळणार बाबा? सांगा मला मुक्ती कशी मिळणार? तुझी आणि माझी या जन्मात भेट झाली. यातच तुझा मोक्ष काळ जवळ आला. अलख निरंजन. मला असं सोडत नाही धनी हा त्रास. जानकी, असा धीर सोडू नकोस ग. होईल सगळं नीट. हा, स्पर्श करू नकोस. अलख. नाथ बाबा, माझी सून हळव्या मनाची, साध्या भोळ्या स्वभावाची. कधी कुणाबद्दल वाईट वंगाळ विचार सुद्धा मनात आणला नाही तिनं. तरी मी तिच्या नशिबाला असा भोग का? अलख. कर्म प्रधान विश्व करी राखा. जो कस करेई सो तस फल चाखा. या परमेश्वर निर्मित कर्म नियमात कोठेही किंचितही अपवाद अथवा पळवाटा नाही.
अरे 100 अपराध भरलेत तेव्हा शिशुपाल मारला गेला. राजा अंबरीशाचा अपराध केल्यामुळे दुर्वास ऋषींच्या मागे लागलेले सुदर्शन चक्र, दुर्वास 3 लोकात पळाले तरी त्यांचा सतत पाठलाग करत राहिले. त्याचप्रमाणे आपले कर्म कृत्य आपण जाल तिथे आपला पाठलाग करत राहतील. आपण तर साधे मानव. तुझ्या सुनेने गतजन्मात दुसऱ्यांना दिलेल्या पीडांचे फळ पक्व होऊन तिलाच या जन्मात पीडा देत आहेत. नाथ बाबा, मग सद्गुरू अशा जीवांचे कसे रक्षण करतील? अलख यासाठी माझ्या नवनाथांचे गुरु श्री दत्तात्रय स्वामींचे गाणगापूर त्रिखंडात प्रसिद्ध आहे. गाणगापूर? पण ते लईच लांब आहे हो नाथ बाबा. बाबा, त्या परास बाळूमामांच्या आदमापूर जवळचं मेतका आम्हाला जवळ आहे हो. सद्गुरु बाळूमामांचा आशीर्वाद हे विघ्न तारून नेईल. अलख निरंजन, अलख निरंजन. मोहन, उद्याच्या उद्या मेतक्याला जायची तयारी कर. होय नाना, जानकीला मेतक्याला घेऊनच जाऊया. सिद्धाच्या नावानं चांग भले, संत बाळूमामांच्या नावानं चांग भले, हरसिद्धाच्या नावानं चांग भलं. हरसिद्धाच्या नावानं चांग भलं. रांडेच्या, सोडतोस का नाही हिला? बाळूमामानं रोवलेल्या या खांबाखाली तुझ्यासारखी अशी कित्येक पिशाच पळवून लावल्यात. ह्यो नुसता खांबच नाही तर कर्मदंड आहे. कर्मदंड. मान सोड. सोड म्हणतोय नव. मान सोड. सिद्धाच्या नावानं चांग भले, संत बाळूमामांच्या नावानं चांग भले. खुल्यानो, माझ्या पाया पडण्यापरास स्वतःच्या आईबाच्या पाया पडा. या कलीत आजारानं माणसं मरण्यापरीस माणसंच माणसाला जित्यापणी मारायला लागल्यात. भाऊ बहीण बी वळकणात. परक्या बाईवरील नजर हटना. पर लक्षात ठेवा, पुढच्या जन्मी तुमचं डोळं बी जाग्यावर राहणार नाही. दांडगाईनं बळकवशिला तर लुळं पांगळहून जलमशिला. रगात नाशिवशिला तर कॅन्सर घेऊन जन्माला येशिला. वाईटानं पैसा मिळवशिला तर अनेक आजारानं गोळ्या खाऊन तडफडून मरशिला. या जन्मात वाईट कर्मांचा दंड कुणालाच चुकलेला नाही. होय, कुणालाच चुकलेला नाही. हरसिद्धाच्या नावानं सांग भलं. बाळूमामाच्या नावानं सांग भलं. नाही चालत कुणाचं आस्तीन